तेल तापवायला ठेवलं आहे. कढई तापलेली आहे. कढई खूप गरम झाली आहे आणि तेल टाकू आपण. 2 चमचे तेल टाकू, मोठे चमच्याने. तेल गरम होत आहे आणि आता त्यात काय करायचं हे सांगते. तेल तापत आहे इथे आपलं. तापलेल्या तेलात कांदा टाकून देऊ. मिरची, कांदा, कैरी, सांबार आणि लाल मिरची असं घेतलं आपण. पहिले कांदा टाकून देऊ. मोहरी तडतडली. मिरची, कांदा आणि हिरवी मिरची त्यात फ्राय होत आहे. तोपर्यंत आपण काय करायचं हे सांगते मी. हिरवी मिरची आणि कांदा टाकल्यावर इथे कैरी घेतली आपण. नेहमी चिंच किंवा आमसूल काही टाकतात कोणी, किंवा टमाटेच टाकतात नेहमी या भाजीत. काय करणार आहे आपण, तर आता हे वांगे चिरून ठेवलेले आहे. वांग्याच्या फोडी दिसत आहे तुम्हाला अशा. तर डाळ वांग करू आपण. डाळ वांग गडचिरोलीत हमखास करण्यात येते हे डाळ वांग. तर ते डाळ वांग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा आणि मिरची फ्राय होत आहे. मोठे 2 कांदे घेतले आहे. 2 मोठे चमचे तेलात ते कांदे आणि मिरची फ्राय होत आहे. इथे सांबार ठेवलेला आपण. लाल मिरची आणि कैरी, कच्ची कैरी थोडी पिकलेली आहे, थोडीशी चालते. एकदम आंबट नसली तरी साधारण असली तरी कैरी डाळ वांग्यात म्हणजे थोडं आंबट चांगलं लागतं ते. चिंच, आमसूल, टमाटे जे वाटले ते तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे यातल्या बिया राहू देऊ आपण. बियाणे घ्यायच्या. सांबार इथे ठेवून देऊ. थोडंसं कांदा व्हायसाठी आपण मीठ घालून घ्यायचं. लवकर व्हायसाठी कांदा मोठा केला आहे मी गॅस. लवकर असं होते हे. वरण भाताचा कुकर जेव्हा लावतो आपण त्यात आपल्याला हे वरण आहे ते तुरीच्या डाळीचं. तर हे कुकर लावला तेव्हा शिजवून घेतलं असं. ते असं थोडंसं डाळ शिजवायचं. डाळ राहिली पाहिजे त्याच्यात. डाळ वांग म्हटल्यावर म्हणजे एकदम स्मूथ असं नाही करायचं. चोपडं असं न शिजवता असं डाळ थोडंसं घट्ट असं करायचं. आणि हे वरण शिजवून घेतलं. आणि हे वांगे 2 पाण्याने धुवून टाकते मी. तोपर्यंत कांदा होत आहे आपला. आता लाल मिरची घालून घेऊ आपण. वरती बिया खाली राहिल्या त्याने टाकायच्या. कमी करून देते गॅस आता. आता कैरी टाकून देऊ. कैरी नरम होऊन त्याला आंबटपणा यायसाठी करून कैरी टाकून द्यायचं. थोडी कैरी झाल्यावर मग तिखट मीठ टाकते. ते सांबारही आता टाकून देऊ. वरून घातला तरी चालते, तुम्ही वरूनही घालू शकता. पण थोडासा सांबाराची स्मेल याच्यात येते. थोडासा फ्राय वगैरे झाला की टेस्ट चांगली लागते. त्या बिया आपण काढून टाकायच्या. अशा प्रकारे हे फ्राय होत आहे. वांगे 2-3 वेळ धुवून घ्यायच्या. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. आणि काही बिया राहिल्या तरी कोवळ्या असल्या तर काही फरक नाही पडत. 3 पाण्याने धुवून मी आता हे वांगे घेतले. अजून एक पोळी असं हे पाणी निघालं आहे याच्यात वांग्याचं बिया. आता हे वांगे आपण याच्यात टाकून देऊ. कारण वांगे शिजल्यावर आपल्याला ते डाळ टाकायची आहे त्याच्यात शिजलेली. हे असे जास्त बिया असल्या की टाकायचं नाही. म्हणून
चिडके असतात काही वांगे, ते चिडके वगैरे पाहायचे आहे सगळे. हे असं हे काळं पाणी 2-3 वेळा निघालं आणि एवढ्या बिया आहे ते हे काढून टाकलेलं आहे. कांदा मिरची वांगे कैरी त्याची कैरी कापून ठेवता येईल. याला एक वाफ येऊ देऊ आपण आता एकदम. इथे वरण आहे, शिजवलेलं वरण घेतलेलं आहे. इथे अजून तिखट मिरची आणि लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन्ही घातलं आहे. तरी हे आम्ही तिखट करतो. आता तुम्हाला जसं वाटलं तसं तिखट तुम्ही करू शकता. हे तिखट जास्त खूप तिखटही नाही आहे आणि जास्त तिखटही नाही आहे. त्यामुळे एवढं फोडणी द्यायचं आपल्याला. त्यामुळे हळद वरणात आधी घातलेली आहे तरी थोडीशी टाकून घेऊ आपण. मोहरी आहेत टाकलेलीच आहे तळ करताना. आता फक्त वांगे ते नरम झाले पाहिजे. वांगे नरम झाले की म्हणजे मीठ आपण किंचित असं थोडंसं एवढं घातलेलं आहे त्या कांद्यात. इथे एवढं मीठ लागेल आपल्याला. मीठही तुम्ही आपापल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हे वांगे बघून घ्यायचे. वांगे चांगली टोपली शिजलं पाहिजे. कैरी नरम झाली पाहिजे आणि वांगे शिजलेले पाहिजे. होत आलं आहे थोडंसं नरम व्हायचं. आपण याच्यात पाणी नंतर आपल्याला लागेल तर आपण आधीच घालून घेऊ. वरणात या पाणी थोडंसं टाकलेलंच आहे आपण. पण एवढं अजून घट्ट एकदम घट्ट चांगलं नाही लागत. पातळच करायचं आपल्याला. तेवढं पाणी आपण गरम करून ठेवू झाकणार. वेगळं गरम केल्यापेक्षा झाकणात खोल ताटाचं झाकण जर घेतलं आपण तर लगेच पाणी होतं. म्हणजे 2 वेळा गॅसची बचत होते. इकडे तुम्ही कमी करून पण शिजवू शकता. पाणी शेवटी घालायचं आपल्याला. त्याच्यावर टाकून घेऊ आपण. हे बऱ्याचपैकी वांगे कैरी सगळं झालेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. हात धुतलेले आहे मी फक्त. तर हे वांगे असे तुम्हाला दिसत असेल नरम झालेले आहे कांद्यात. कैरीसुद्धा एक पोय टाकून दिलेली आहे कापल्यापेक्षा. ही पण नरम झालेली आहे. आता तिखट मीठ हळद टाकून 2 मिनिट ठेवायचं आपल्याला. म्हणजे तिखट जळत नाही. गॅस कमी केला होता मी, आता मोठा करते. ते मिक्स केल्यावर तिखट मीठ मिक्स केल्यावर आता हे झाकण ठेवून देऊ. पाणी भरलेलं थोडी उकळी आली की मग आपण आता पाहून घेऊ.
टमाट्यासोबत सुद्धा जास्त टमाटे टाकून तुम्ही गावठी टमाटे जेव्हा निघतात गावरान तेव्हा आंबट असतात टमाटे, तेव्हा आंबट टमाटे असले की त्याचं पण छान होतं. पूर्णपणे शिजलेलं आहे. तोंडात मुलं वांगं वगैरे तोंडात आलं की खात नाही, त्यामुळे एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने घालून. आणि आता आपल्याला अजून वरण टाकल्यावर डाळ टाकल्यावर शिजू द्यायचं आहे तुरीची. मोठा केला आहे मी गॅस. गॅस मोठा केलेला आहे. हे गरम पाणी आहे झाकणात आपल्या. वरण टाकल्यावर लगेच पाणी घालायचं नाही. कैरी चांगली नरम झालेली आहे आणि त्याचा आंबटपणा त्यात येत आहे. थोडं पाणी अजून आपण एक वेळ पुसून घ्यायचं आहे झाकण. आणि एक वाफ आल्यावर ते गरम पाणी आपल्याला मिक्स करून घेऊ त्याच्यात. अशा प्रकारे वाफ आलेली आहे. आता आपण ते गरम पाणी थोडं घालून देऊ त्याच्यात. एक वेळ मिक्स करून घेऊ. थोडंसं वांगे त्यात दिसले पाहिजे, म्हणजे डाळ वांगा आहे असं माहीत पडायसाठी. एकदम घोटलं की लक्षात येत नाही ते थोडंसं राहिलं तर थोडंसं पाणी अजून घालू आपण, कारण उकळी आल्यावर घट्ट येते ते, त्यामुळे थोडं पाणी लागणार. एक उकळी आल्यावर एवढं पाणी घालून देऊ आपण. किंचित साखर आपल्याला नंतर घालायची आहे त्याच्यात, आंबट असल्यामुळे आपल्याला किंचित साखर घालायला. वाफ आली आहे, उकळी आलेली आहे, एवढं पाणी घालून देऊ आपण. झालेलंच आहे ते, आता झालेच. एक उकळी आपण येऊ देऊयाला. एक उकळी आली की कमी करून देऊ, म्हणजे कमी केलं की वर तेल येते थोडंसं. एक उकळी येऊ देऊ पहिले. हे भातासोबत पोळी भात आणि भाकरी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. डाळ वांगा वेगळा प्रकार. नेहमी भाज्या खाऊन कंटाळा येते, तेव्हा वेगळं असं काहीतरी करून पहा. मोठे 2 वांगे असले तरी जाते, छोटे 2 मोठे जसे असले तरी. अशा प्रकारे हे झालेलं आहे. कैरी असल्यामुळे आपल्याला आंबट घातली आहे कैरी, म्हणून एवढी साखर आपण घालून देऊ त्याच्यात. थोडी लागणार आहे. थंड झालं की अजून घट्ट येते, कमी करून घ्यायचं. आता गॅस बंद करून देते मी.
अशा प्रकारे आपलं तयार आहे. अशा प्रकारे बनवा तुम्ही हे डाळ वांग आणि भाकरी पोळीसोबत खा. कैरी नरम झालेली आहे. एखादं वांग दिसत आहे, मिरची दिसत आहे. असं खूप छान लागते. असं करून बघा. भाकरीचा काला, पोळीचा काला करून सुद्धा चांगला लागते. म्हाताऱ्या लोकांसाठी पण छान आहे. हे संध्याकाळी करायला म्हणजे एकदम छान आहे. तर करा असं डाळ वांग कैरी घालून. टमाटर तुम्ही काहीही घालू शकता. थँक्यू व्हेरी मच. डाळ वांग करा, करून बघा, कमेंट्स करा कसं वाटलं. थँक्यू व्हेरी मच.